दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर ते गोवा या विमान सेवेला सोमवार दिनांक 9 जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे। या विमान सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात आली असून मंडप उभारणीचं काम पूर्ण झालंय। 9 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सोलापुरात उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याचं शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं। या कार्यक्रमास केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार असल्याचं देवेंद्र कोठे म्हणाले। तसंच मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी जाहीर केलेली धोरणं याबाबत देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिक माहिती प्रसार माध्यमांना यावेळी दिली। आत्ताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळालं की 9 तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत। त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या विमानसेवेसाठी उपस्थित असणार आहेत। 9 तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे। याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे। परंतु आज एक अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिली की 1 ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे आणि या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम स्थळातून करतील। माननीय मंगलप्रभात लोढा साहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुतळ्याच्या पाठीमागची जी नॉर्कोड प्रशालेत ती जागा आहे, ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे। परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती। मी शहर मध्येचा आमदार झाल्यानंतरनं कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने लोढा साहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्याचे सगळे प्रस्ताव मंत्रालय स्तरावरून खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे। आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती, त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचं ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। यामुळे निश्चितच लाखो डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे। संविधान भवनमध्ये लायब्ररी असतील, ऑडिटोरियम असतील, अशा एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे। एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवनाला निधी म्हणून जी महाराष्ट्र शासनाकडून लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।